सर्वांचं स्वागत आहे 500 महत्त्वपूर्ण प्रश्न या सिरीजमध्ये पार्ट 6 आज आपण बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 126 म्हणजे एक बघा, एक शिक्षक विद्यार्थ्याला त्याच्या चुका स्वतः शोधून दुरुस्त करण्यास प्रोत्साहित करतो। वायगोस्की यांच्या सिद्धांतानुसार शिक्षक येथे कोणत्या संकल्पनेचा वापर करत आहे? ऑप्शन ए बाह्य प्रबलीकरण, ऑप्शन बी मार्गदर्शित सहभाग आणि स्कॅफोल्डिंग, ऑप्शन सी अचेतन दमन आणि ऑप्शन डी निष्क्रिय अनुकरण। प्रश्न बघावे, कमेंटमध्ये उत्तर फास्टमध्ये सांगावे। आपण फास्टमध्ये उत्तर बघणार आहोत। ऑप्शन बी उत्तर राहणार आहे मार्गदर्शित सहभाग आणि स्कॅफोल्डिंग। बालकाला त्याचे ध्येय गाठण्यासाठी किंवा समस्या सोडवण्यासाठी शिक्षकाने दिलेली तात्पुरती मदत, ज्यामुळे बालक स्वतःहून शिकू शकते, त्याला स्कॅफोल्डिंग म्हणतात। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्यावे मित्रांनो। आपण आज पार्ट 6 बघत आहोत। लाईक करा जर व्हिडिओ आवडत असेल तर, आणि ही सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर आमचं सहकार्य मोटिवेट करण्यासाठी फक्त YES टाईप करा, एवढीच मदत आम्हाला तुमच्याकडून हवी आहे। प्रश्न क्रमांक दुसरा म्हणजे 127, खालीलपैकी कोणते विधान रचनावादी अध्यापन पद्धतीचे सर्वात अचूक वर्णन करते? ऑप्शन ए विद्यार्थी केवळ शिक्षकांची ऐकून माहिती निष्क्रियपणे स्वीकारतात, ऑप्शन बी शिक्षक संपूर्णपणे हुकुमशाही पद्धतीने वर्ग नियंत्रित करतात, ऑप्शन सी विद्यार्थी आपल्या पूर्वज्ञानाचा आधारे आणि अनुभवातून स्वतः ज्ञानाची रचना करतात, ऑप्शन डी पाठ्यपुस्तकातील उत्तरे जशीच्या तशी पाठ करणे यावर भर दिला जातो। व्यवस्थितपणे प्रश्न बघा, पॉज करा आणि उत्तर काय असणार आहे नक्की सांगा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी विद्यार्थी आपल्या पूर्वज्ञानाच्या आधारे आणि अनुभवातून स्वतः ज्ञानाची रचना करतात। रचनावादानुसार ज्ञान हे दिले जात नाही, तर ते विद्यार्थ्याकडून सक्रियपणे रचले जाते, यामध्ये विद्यार्थ्याचा सहभाग मुख्य असतो। प्रश्न क्रमांक 128 डॅश काय उत्तर राहणार आहे नक्की सांगावे। अध्ययनाचे संक्रमण संदर्भात जेव्हा आधी शिकलेली एखादी गोष्ट नवीन गोष्ट शिकताना अडथळा ठरते, तेव्हा त्याला कोणते संक्रमण म्हणतात? ऑप्शन ए सकारात्मक संक्रमण, ऑप्शन बी शून्य संक्रमण, ऑप्शन सी नकारात्मक संक्रमण, ऑप्शन डी द्विपार्श्व संक्रमण। मित्रांनो, ही PDF जर तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये PDF टाईप करावे। तुम्हाला ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनल जॉब स्टेशन इथे मिळून जाईल। या प्रश्नासाठी योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी नकारात्मक संक्रमण। एक गोष्ट सांगावी, जर तुम्हाला 150 प्रश्नाचा एकच व्हिडिओ हवा असेल फास्टमध्ये 20 मिनिटामध्ये 30 मिनिटामध्ये, तर ते पण आपली बनवण्याची तयारी आहे। तुम्ही म्हणसाल तसं कमेंटमध्ये 150 टाईप करा, जेणेकरून 150 प्रश्नांचा रोज एक व्हिडिओ आपण बनवू, जेणेकरून आपली जास्तीत जास्त प्रश्नाची सराव होईल। मूल्यमापन आणि मापन यांच्यातील मुख्य फरक कोणता? ऑप्शन ए मापन ही गुणात्मक प्रक्रिया आहे, तर मूल्यमापन ही केवळ संख्यात्मक आहे, ऑप्शन बी मापन हा मूल्यमापनाचा एक भाग असून मूल्यमापन ही अधिक व्यापक व गुणात्मक प्रक्रिया आहे, ऑप्शन सी मापन नेहमी परीक्षेच्या शेवटी होते आणि मूल्यमापन सुरुवातीला होते, ऑप्शन डी या दोन्ही प्रक्रियांमध्ये कोणताही फरक नाही। व्यवस्थित प्रश्न बघा, प्रश्न समजून घ्या आणि उत्तर राहणार ऑप्शन बी मापन हा मूल्यमापनाचाच एक भाग असून मूल्यमापन ही अधिक व्यापक व गुणात्मक प्रक्रिया आहे। गुणा देणे किंवा मोजणे म्हणजे मापन, तर त्या गुणांवरून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीबद्दल निर्णय घेणे म्हणजे मूल्यमापन। गुणात्मक व संख्यात्मक दोन्ही गोष्टी यामध्ये येतात। प्रश्न क्रमांक 130 कुमारावस्थेतील बालकांमध्ये उद्भवणाऱ्या ओळख विस्कळीतपणा या संकल्पनेचा अभ्यास प्रामुख्याने कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केला होता? एरिक एरिक्सन, सिगमंड फ्राईड, कार्ल रॉजर्स, BF स्किनर। तर सर्वांना माहीत आहे ऑप्शन ए एरिक एरिक्सन या प्रश्नाचं उत्तर आहे। एरिक एरिक्सन यांनी मनोसामाजिक विकास सिद्धांतात 8 टप्पे सांगितले आहेत। त्यातील 5व्या टप्प्यात आयडेंटिटी वर्सेस रोल कन्फ्युजन हा महत्त्वाचा संघर्ष मानसिक पातळीवर घडतो। 131 नंबरचा प्रश्न, त्याने आता घरी जावे या वाक्याचा प्रयोग ओळखा। ऑप्शन ए सकर्मक कर्तरी प्रयोग, ऑप्शन बी अकर्मक भावे प्रयोग, ऑप्शन सी कर्मणी प्रयोग, ऑप्शन डी प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग। ऑप्शन बी अकर्मक भावे प्रयोग उत्तर राहणार आहे। वाक्यात कर्म नाही आणि क्रियापद तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असून कर्त्याला प्रत्यय ने लागला आहे, म्हणून हा अकर्मक भावे प्रयोग राहणार आहे। प्रश्न क्रमांक 132 घाम गाळणे या प्रचाराचा अचूक अर्थ खालीलपैकी कोणता आहे सांगावे? खूप उकाडा होणे, आजारी पडणे, प्रचंड कष्ट करणे, पाणी वाया घालवणे। सगळ्यांना माहीत असेल कदाचित ऑप्शन सी प्रचंड कष्ट करणे। राम पुस्तक पढ़ता है, इस वाक्य का भाव व वाच्य रूप क्या होगा? ऑप्शन ए राम से पुस्तक पढ़ी जाती है, राम द्वारा पुस्तक पढ़ी गई, राम से पढ़ा नहीं जाता, राम पुस्तक पढ़ रहा है। भाववाच्य रूप सांगा। ऑप्शन सी राम से पढ़ा नहीं जाता। भाववाच्य में क्रिया हमेशा अकर्मक पुल्लिंग एकवचन और अन्य पुरुष में होती है और इसमें प्राय असमर्थता का भाव से नहीं जाता व्यक्त होता है। प्रश्न क्रमांक 134
वातावरणामध्ये नायट्रोजन वायूचे प्रमाण सुमारे 78% आहे. हा नायट्रोजन वायू थेट वनस्पतींना का घेता येत नाही? ऑप्शन ए, तो विषारी असतो म्हणून. ऑप्शन बी, वनस्पतीकडे पाणी नसतात म्हणून. ऑप्शन सी, हवेतील नायट्रोजन हा वायुरूपात अतिशय निष्क्रिय असतो, त्याचे विद्राव्य संयुगात रूपांतर झाल्याशिवाय वनस्पती तो शोषू शकत नाही. ऑप्शन डी, हवेत नायट्रोजनचे प्रमाण खूप कमी असते. व्यवस्थित प्रश्न बघावे आणि उत्तर राहणार आहे आपलं ऑप्शन सी, हवेतील नायट्रोजन हा वायुरूपात अतिशय निष्क्रिय असतो, त्याचे विद्राव्य संयुगात रूपांतर झाल्याशिवाय वनस्पती ते शोषू शकत नाही. स्पष्टीकरण ते बघू शकता तुम्ही. महाराष्ट्रातील कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना विनायक दामोदर सावरकर म्हणजे वीर सावरकर यांनी 1904 मध्ये नाशिक येथे केली होती? अभिनव भारत, अनुशीलन समिती, गदर पार्टी, आझाद दस्ता. योग्य उत्तर ऑप्शन ए, अभिनव भारत. वीर सावरकरांनी 1899 मध्ये स्थापन केलेल्या मित्रमेळा या गुप्त संघटनेचे रूपांतर पुढे 1904 मध्ये अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेत केले. प्रश्न क्रमांक 136 गणितावर आहे. एका वर्तुळाची त्रिज्या आणि एका चौरसाची बाजू समान आहे. जर चौरसाचे क्षेत्रफळ 196 चौरस सेंटीमीटर असेल तर वर्तुळाचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल? गणितवाल्या विद्यार्थ्यांनी पॉज करावे आणि ज्यांचं गणित नाही त्यांनी पुढे स्किप करावे. ज्यांचं गणित आहे त्यांनी उत्तर काढून कमेंट करावे आणि नंतर योग्य उत्तर बघावे. ऑप्शन बी 616 योग्य उत्तर राहणार आहे. स्पष्टीकरण इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो. 137 खालीलपैकी कोणत्या ग्रंथीला मानवी शरीरातील मास्टर ग्रंथी म्हटले जाते, जी इतर सर्व संप्रेरक ग्रंथीवर नियंत्रण ठेवते? झालेला प्रश्न आहे. थायरॉइड ग्रंथी, स्वादुपिंड, पीयूषिका ग्रंथी, अधिवृक्क ग्रंथी. काय उत्तर राहणार आहे नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 137 साठी ऑप्शन सी, पीयूषिका ग्रंथी, पिट्युटरी ग्लँड. मेंदूच्या तळाशी असणारी पीयूषिका ग्रंथी शरीरातील इतर अनेक अंतस्त्रावी ग्रंथीच्या स्रावावर नियंत्रण ठेवते, म्हणून तिला मास्टर ग्रंथी म्हणतात. 138 नंबरचा प्रश्न. सतत आणि सर्वकष मूल्यमापन CCE पद्धतीमध्ये सर्वकष म्हणजे कॉम्प्रिहेन्शन या शब्दाचा अर्थ काय? केवळ विद्यार्थ्यांच्या गुणांचे मूल्यमापन करणे. ऑप्शन बी, वर्षाच्या शेवटी एकदाच मोठी परीक्षा घेणे. ऑप्शन सी, विद्यार्थ्यांच्या बोधात्मक आणि सहबोधात्मक अशा दोन्ही क्षेत्राचे मूल्यमापन करणे. ऑप्शन डी, फक्त क्रीडा क्षेत्रातील प्रगती तपासणे. प्रश्न क्रमांक 138 उत्तर राहणार आहे ऑप्शन सी, विद्यार्थ्यांच्या बोधात्मक आणि सहबोधात्मक अशा दोन्ही क्षेत्राचे मूल्यमापन करणे. 139 नंबरचा प्रश्न. अध्यापनाच्या उद्गामी आणि निगामी म्हणजे इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह या दोन्ही पद्धतीचे मुख्य जनक कोणाला मानले जाते? ऑप्शन ए, प्लेटो. ऑप्शन बी, सॉक्रेटिस. ऑप्शन सी, ॲरिस्टॉटल. ऑप्शन डी, जॉन लॉक. ॲरिस्टॉटल. ऑप्शन सी योग्य उत्तर राहणार आहे. 140 नंबरचा प्रश्न. ती नेहमीच उशिरा येत असते या वाक्यातील काळ ओळखा. ऑप्शन ए, अपूर्ण वर्तमान काळ. ऑप्शन बी, पूर्ण वर्तमान काळ. ऑप्शन सी, रीती वर्तमान काळ. ऑप्शन डी, साधा वर्तमान काळ. ऑप्शन सी, रीती वर्तमान काळ. जेव्हा वर्तमान काळात एखादी क्रिया सतत घडण्याची रीत किंवा सवय दर्शवली जाते तेव्हा ती रीती वर्तमान काळ असतो. प्रश्न 141 दशानन शब्द में कौन सा समास है? द्विगु समास, बहुव्रीही समास, कर्मधारय समास, तत्पुरुष समास. समासवर आपण व्हिडिओ बनवलेला आहे सेपरेट, ते तुम्ही बघू शकता. बहुव्रीही समास राहणार आहे. इथे स्पष्टीकरण बघू शकता. आपलं झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 142 खालीलपैकी कोणता पिण्याच्या पाण्यातील प्रदूषक घटक हा ब्लॅक फूड डिसीज या आजारासाठी कारणीभूत ठरतो? ऑप्शन ए, फ्लोराईड. ऑप्शन बी, आर्सेनिक. ऑप्शन सी, लीड. ऑप्शन डी, लोह. ऑप्शन बी, आर्सेनिक योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 143 भारतातील सर्वात प्राचीन घडीचा पर्वत कोणता आहे आणि त्याचे सर्वोच्च शिखर कोणते? ऑप्शन ए, हिमालय K2. ऑप्शन बी, अरवली गुरुशिखर. ऑप्शन सी, सातपुडा धूपगड. ऑप्शन डी, सह्याद्री कळसुबाई. योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी, अरवली गुरुशिखर. प्रश्न क्रमांक 144 गणितावाले सोडवा, गणित नसणारे स्किप करा. दोन संख्यांचे गुणोत्तर 3:4 असून त्यांच्या लसावी 120 आहे, तर त्या दोन संख्याची बेरीज किती? सोपा प्रश्न आहे, नक्की पेन पेपर घेऊन सोडवा. उत्तर सांगत आहे त्यापूर्वी पॉज करा. ऑप्शन ए उत्तर राहणार आहे 70 आणि आता तुम्ही उत्तर बघा. स्पष्टीकरण दिलेलं आहे. प्रकाशाचे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना दिशा बदलण्याच्या नैसर्गिक घटनेला काय म्हणतात? प्रकाशाचे परावर्तन, प्रकाशाचे अपवर्तन, प्रकाशाचे अपस्करणीयता, प्रकाशाचे अंतर्गमन. 145 नंबरचं उत्तर राहणार आहे ऑप्शन बी, प्रकाशाचे अपवर्तन. इथे बघू शकता तुम्ही. 146 नंबर. एका समावेशक वर्गात शिक्षकाने दिव्यांगासाठी पायाभूत सुविधा कशा पुरवाव्यात याचे नियमन करणाऱ्या RPWD कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? 1995, 2005, 2016, 2020. योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी, 2016. प्रश्न क्रमांक बघा 147. पिकलेले फळ खाली पडले या वाक्यातील पिकलेले हा शब्द वाक्यात काय कार्य करतो? नाम, क्रियापद, धातुसाधित विशेषण, अव्यय. व्यवस्थितपणे बघा.
पिकलेले हा शब्द, फळ कसे आहे तर पिकलेले आहे, पण कसं धातू साधित विशेषण. प्रश्न क्रमांक इथे बघा स्पष्टीकरण. प्रश्न क्रमांक 148, अन्न साखळीमध्ये तृतीयक भक्षक या स्तरावर साधारणतः कोणते प्राणी येतात? शाकाहारी प्राणी, उत्पादक वनस्पती, मांसाहारी प्राण्यांना खाणारे सर्वोच्च मांसाहारी प्राणी, विघटक सूक्ष्मजीव. तर सर्वांना माहीत आहे ऑप्शन सी, मांसाहारी प्राण्यांना खाणारे सर्वोच्च मांसाहारी प्राणी इथे येतात. हे बघा तुम्ही ते स्पष्टीकरण व्यवस्थित. प्रश्न क्रमांक 149, भारतीय राज्यघटनेनुसार शिक्षक हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे? केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची, उर्वरित अधिकार. तर शिक्षण हे समवर्ती सूचीमध्ये येते. इथे बघा तुम्ही स्पष्टीकरण. 150 नंबरचा प्रश्न, झाडांच्या पानांमध्ये असणाऱ्या हरितद्रव्यामध्ये खालीलपैकी कोणते महत्त्वाचे मूलद्रव्य मध्यवर्ती भागी आढळते? ऑप्शन ए लोह, ऑप्शन बी कॅल्शियम, ऑप्शन सी मॅग्नेशियम, ऑप्शन डी फॉस्फरस. मित्रांनो 150 नंबरचा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न आहे. 150 पैकी किती गुण आपल्याला येणार आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि 150 प्रश्नासाठी सेपरेट म्हणजे 150 150चे असे व्हिडिओ मोठे हवे असतील तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. 150 टाईप करा, आपण त्यावर काम करूया. ऑप्शन सी मॅग्नेशियम योग्य उत्तर राहणार आहे. इथे स्पष्टीकरण बघू शकता. व्यवस्थितपणे उत्तर किती आले तुमचे बरोबर ते आम्हाला कमेंटमध्ये टाईप करा. थँक्यू सो मच. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि मित्रांनो अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवे आहेत ते आम्हाला नक्की सांगा. थँक्यू सो मच.